नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा, त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा, त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी सुनील। माझ्या बाबतीमध्ये एक घडलेला भयानक अनुभव आज मी तुम्हाला कोकणातील मराठी भयकथा या चॅनलवरती सांगत आहे। गोष्ट आहे 96-97ची। तेव्हा मी कुडामधल्या एका MIDCतल्या कंपनीमध्ये कामाला होतो आणि तिथे सायकलीने अपडाऊन दररोज करायचो, कारण त्यावेळी STने जाणं येणं परवडायचं नाही। त्यामुळे माझी जी सायकल होती सायकलने मी नेहमी सकाळ संध्याकाळ अपडाऊन करायचो। आमच्या बाजूच्या गावामध्ये एक हायस्कूल आणि कॉलेज होतं, जे 12वीपर्यंत होतं आणि हायस्कूल होतं ते 10वीपर्यंत। तर ते जी शिक्षण संस्था होती, त्या शिक्षण संस्थेच्या त्या शाळेच्या सगळ्या इमारती आहेत ना, त्या सगळ्या जीर्ण झालेल्या, म्हणजे त्या जुन्या इमारती होत्या मातीच्या। आता त्या शिक्षण संस्थेने ठरवलं होतं की ह्या सगळ्या इमारती आपण टप्प्याटप्प्याने RCCमध्ये बांधकाम करायचं त्याचं म्हणून। त्याप्रमाणे यावर्षी त्यांनी एका इमारतीचं जे मातीची होती त्याचं रूपांतर RCC इमारतीमध्ये करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिथे काम सुरू झालं। मग तिथे जो कंस्ट्रक्शन मॅनेजर होता किंवा कंस्ट्रक्शनवाला होता त्याने ते लागणाऱ्या सगळ्या सळया, स्टील, सिमेंट, वाळू, खडू हे सगळं सामान जे लागणार आहे बांधकामासाठी ते सगळं जिथे इमारत बांधायची होती त्याच्या मागे नेऊन सगळं टाकलेलं होतं। तर त्याच शाळेमध्ये एक शिपाई होतं ज्याचं आडनाव होतं राणे, आणि ते माझ्या चांगले ओळखीचे होते। आता होतं काय, तिथे जे सामान टाकलं होतं ज्या कंस्ट्रक्शनवाल्यांनी, तिथलं सामान रात्री चोरी व्हायला लागतं, एक वस्तू चोरी व्हायला लागते। तर आता जे शाळेमध्ये असणारे जे शिपाई आहेत ते रात्रीचे असायचे, परंतु ते शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये त्यांच्या जो प्रिमायसेस असतो तिथे ते फेरी मारायचे, परंतु जे कंस्ट्रक्शनचं सामान मागे टाकलेलं होतं तिथे काय ते जायचे नाही। त्यामुळे ते सामान चोरी व्हायला लागलं। तर आता कंस्ट्रक्शनवाला एक दिवशी त्या राणे शिपाई जे होते त्यांना येऊन भेटला आणि म्हणाला की राणे, सामान चोरीला जातं, त्यामुळे इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कोणतरी आम्हाला बघितलं पाहिजे। तर तुमच्या ओळखीचं कोण आहे का इथे जवळपासच्या गावामध्ये जो दररोज येऊन इथे सिक्युरिटी गार्डचं काम करू शकेल म्हणून? तर राणे म्हणाले की ठीक आहे, उद्या एक दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो कोण असेल तर त्याचा आणि तुमची भेट घालून देतो म्हणून। तर राणेंची आणि माझी ओळख होती पहिल्यापासून, जुनी ओळख। तर राणेंनी मला निरोप पाठवला, भेटायला बोलवलं म्हणून। मग तसं मी दुसऱ्या दिवशी राणेंना भेटलो। तर राणे मला म्हणाले की सुनील, तू आता त्या MIDCमध्ये एवढा लांब त्या सायकलीने जा प्रवास करतोस, त्याच्यापेक्षा ह्या शाळेमध्ये आता हे 2-3 वर्ष तरी काम चालणार आहे, तर इथे सिक्युरिटी गार्डची गरज आहे त्या कंस्ट्रक्शन जी कंपनी आहे किंवा जो मालक आहे त्याला, तर तू इथे काम करशील का? तर सुनील म्हणतो की ठीक आहे, मग एवढं लांब जाण्यापेक्षा 7-8 किलोमीटर लांब जाण्यापेक्षा इकडे 2 किलोमीटरवरती जर काम मिळतं आणि जे रात्रीचं, दिवसभर मला शेतीची कामं करता येईल किंवा इतर कामं करता येईल, म्हणून तो जॉब स्वीकारतो। त्याप्रमाणे राणे माझी भेट त्या कंस्ट्रक्शनवाल्यांशी घालून देतो आणि आमचं पगाराचं किंवा टायमिंगचं, कामाच्या टायमिंगचं सगळं बोलणं होतं। संध्याकाळी 7:30 ते सकाळी 6:30पर्यंत ड्युटी करायची आणि ठरतं तसं मी संध्याकाळी 6 वाजले की माझी सायकल घेऊन मग त्या शाळेमध्ये, त्या हायस्कूलमध्ये यायचो। आता ती अवतीभोवती सगळ्या इमारती होत्या। एक इमारत त्याच्यामधली ती त्यांनी जमीनदोस्त केली आणि त्याच्या मागे त्यांनी ते सगळं सामान टाकलेलं, आणि त्या शाळेच्या पाठीमागे पूर्ण घनदाट असं जंगल होतं, मोठं, खूप असं पसरलेलं आणि एकदम घनदाट खतरनाक असं जंगल होतं त्या शाळेच्या मागे। तर मी पहिल्या दिवशी तिथे कामाला गेलो 6 वाजता, 2:30, 3:30पर्यंत मी जागा होतो, फेरफटका मारत राहायचो। आता त्या कंस्ट्रक्शनवाल्याने मला जिकडे सामान टाकलेलं ना तिकडे तो पिवळे बल्ब असायचे जुने ना, तो एक बल्ब लावून दिलेला, तिथे एक खुर्ची, पाण्याची व्यवस्था वगैरे सगळी करून दिली होती। त्याप्रमाणे मी तिथे जाऊन आजूबाजूला थोडा फेरफटका वगैरे मारायचो
आता मला पण भीती वाटायची, परंतु नोकरी आहे शेवटी केली पाहिजे. आता राणे जे शिपाई आहेत ना, ते नाईटला जो त्यांचा ऑफिस असतो म्हणजे स्टाफ रूम असतो ना, त्या स्टाफ रूममध्ये राणे झोपायचे. त्यांचं काय तो काम नसायचं. रात्री थोडा 1-2 वेळा फेरफटका मारला काही जाऊन झोपायचे. कधीतरी माझ्या गोष्टीला वगैरे ते यायचे तिथे, जिथे मी राखण करत बसलेलो असायचं तिथे. एके दिवशी असं काय होतं, मी नेहमीप्रमाणे ड्युटीवरती जातो 6 वाजता आणि सोबत डबा नेलेला असतो. एक 10 रात्रीचे वाजतात आणि 10 वाजता मी मग राणे जिथे स्टाफ रूममध्ये झोपलेले असतात किंवा त्यांची झोपण्याची व्यवस्था जिथे केलेली असते त्यांनी, तर तिथे जाऊन मी डबा त्यांच्यासोबत खातो. की त्यांनी डबा आणलेला असतो, मी आम्ही डबा वगैरे खातो आणि मग मी थोडेफार गप्पा गोष्टी केल्यानंतर मग मी जिथे हे सगळं सामान टाकलेलं असतं कन्स्ट्रक्शनवाल्याने, तिथे येऊन बसतो. राणे मग त्या स्टाफ रूममध्ये थोडाफार टाईमपास करत असतो. तर तिथे बसल्यानंतर मी एक 5-10 मिनिटांनी तिथून उठतो आणि थोडासा आजूबाजूला फेरफटका मारण्यासाठी, पाय मोकळे करण्यासाठी म्हणून मी थोडाफार तिथून दूर जातो. जसा मी दूर जातो ना, तसं त्या सळ्यांचं बंडल असतं, जे शिगांचं बंडल असतं, त्यातून कोणतरी शिग ओढताना जसा आवाज व्हायचा ना, खर्रकन असा ओढल्यानंतर, तसा मला एक वेळा आवाज आला. मी कान देऊन ऐकलं तर कोणतरी सळी त्या बंडलामधून ओढतंय शिगांच्या, असं मला ते जाणवलं. म्हणून मी धावत तिथे आलो आणि बघितलं आजूबाजूला, बॅटरी मारली तर कोणीच दिसेना आणि सगळ्या बंडल जे बांधलेले असतात त्यांचे ते तसेच होते. तर म्हटलं आता सळई काढण्याचा आवाज आला, परंतु सगळे बंडल वगैरे बांधलेले सगळे तसेच आहेत. पुन्हा 1 तासभर मी तिथे बसतो. तासभरानंतर पुन्हा एकदा पाय असे भरल्यासारखे जातात, म्हणून थोडंफार मोकळे करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी त्या वर्गखोल्यांच्या आजूबाजूला फिरतो. तसा पुन्हा एकदा त्या शिगांच्या बंडलातून एखादी शिग ओढावी ना, तसा खर्रकन आवाज येतो. पुन्हा मी धावत येतो त्या बंडलांकडे. सगळे टाकलेलं असं सामान तिथे पाहतो तर काहीच नसतं, सगळं व्यवस्थित असतं. ते आता मला समजत नाही की नक्की कोण चोरी करण्याच्या उद्देशाने हे सगळं करतोय किंवा काय, हे माझ्या डोक्यामध्ये येईना. तसंच मी स्टाफ रूमकडे जातो. आता 12 वाजलेले असतात आणि मग राणे शिपायांना हाक मारून उठवतो मी, राणे जरा उठा. तसे राणे लगेच उठतात. म्हणतात काय रे सुनील, काय झालं? काय नाही हो, कोणतरी त्या बंडलातून सळया ओढतंय ना रात्री, असं मला भास होतोय किंवा असं मला जाणवतंय. परंतु मी येऊन बघतो तर सगळ्या सळया वगैरे सगळं सामान सगळं व्यवस्थित आहे म्हणून. तर राणे म्हणतात की एक तू जर घाबरतोस तर मग ते स्टाफ रूममध्ये झोप, मग उद्या काय ते बघता येईल म्हणून. तर तो म्हणतो नाही, मग सळया वगैरे चोरीला खरोखरच जर गेल्या तर कन्स्ट्रक्शनवाले मला त्याला जबाबदार नाही, मला ते सगळं भरून द्यावं लागेल म्हणून. तर म्हणतो ठीक आहे. आणि ती रात्र मी तिथेच बसून काढतो आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्या तर घरी येतो. 4 दिवसांनी पुन्हा एकदा माझी ड्युटी म्हणजे ज्या रुटीनप्रमाणे चालू असते त्याप्रमाणे जातो मी. तिथे जेवतो 9:30-10 वाजता. आणि या दिवशी आम्ही दोघेही जिथे कन्स्ट्रक्शनचं सामान ठेवलेलं असतं ना, तिथे मी बसलेलो, तिथे राणे पण येऊन माझ्यासोबत गोष्टीला बसतात थोडंफार टाईमपास करण्यासाठी. 10:30-11 वाजलेले असतात. थोडाफार टाईमपास 12 वाजेपर्यंत करतो आणि राणे म्हणतात की मी झोपायला जातो, तू इथे आता बस म्हणून. आणि काय लागलंच तर मला हाक मार, मी लगेच उठून म्हणजे उठतो. म्हणजे तसं काय एकटा समजू नकोस स्वतःला. तर मी म्हणतो ठीक आहे, काय गरज लागली तर मी तुम्हाला उठवेन म्हणून. आणि राणे मग निघून जातात. मग मी आपला इकडे तिकडे टाईमपास करत, तो लाल बल्ब लावलेला असतो त्याच्या उजेडामध्ये अंदूक ते सगळं टाकलेलं कन्स्ट्रक्शनचं सामान दिसत असतं. आणि तिथे खुर्ची, त्याच्या बाजूला पाण्याची व्यवस्था केलेली असते, एक माठ ठेवलेला असतो, तिथे बसतोय. एक पाय ठेवण्यासाठी म्हणून आणखी एक समोर खुर्ची घेतली होती. एका खुर्चीत बसलोय आणि दुसऱ्या खुर्चीवरती पाय ठेवलेत. आणि इकडच्या तिकडच्या असं आठवतोय मनामध्ये की त्या दिवशी आपल्या बाबतीमध्ये असं काय झालं, कोणतरी सळया ओढतंय म्हणून असं का आपल्याला भास होत होता. इतक्यात आता 12:30-1 वाजलेले असतात. आणि अचानक जे वर्गखोल्यांच्या मागे जे घनदाट जंगल असतं ना, त्या जंगलातून एका लहान मुलाचा, एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज येतो मला. लहान म्हणजे किती, जन्मल्यानंतर कसं मूल 1-2 दिवसामध्ये रडतं ना, तसं तो एकदम म्हणजे नवजात बालकाचा असा रडण्याचा आवाज मला येऊ लागतो. पहिला असा अंधुक येत असतो, म्हणजे अस्पष्ट असा.
कोणतरी रडतंय आजूबाजूला असा. आता त्या शाळेच्या आजूबाजूला कुठेच म्हणजे 1-1.5 किलोमीटरवरती वस्ती नसते, त्यामुळे घरात कुठेतरी रडलेल्या बाळाचा आवाज येईल तर तेही शक्य नव्हतं. परंतु त्या जंगलात असं आतमध्ये एक लहान बाळ रडते असा मला आवाज येऊ लागतो. हे सगळ्या ह्या गोष्टींनी थोडा विचलित होतो की असं काय होतं आहे एवढ्या रात्री. आता या जंगलामध्ये कोणाचं बाळ रडतंय, शक्यच नाही ह्या गोष्टी. मला थोडीशी भीती वाटते मनामध्ये, तरी देखील मी थोडंफार डेअरिंग करून त्या ठिकाणी बसून राहतो. आता माझ्या छातीत धडधडायला लागलेलं असतं आणि काही वेळाने पुन्हा एकदा त्या रडण्याचा आवाज, त्या बाळाच्या रडण्याचा आवाज मला पुन्हा एकदा येऊ लागतो. आता मात्र तो आवाज अगदी स्पष्ट येत असतो. आता मात्र मी घाबरतो. आता इथे राहणं आपल्याला शक्य नाही, आपल्याला जाऊन राहण्यांना हे सगळं सांगितलं पाहिजे असं मी मनात ठरवतो आणि बॅटरी इकडे तिकडे मारून बघतो आणि मग राणे ज्या ऑफिसच्या ज्या स्टाफ रूममध्ये झोपलेले असतात तिथे मी जाऊन तो दरवाजा वाजवतो आणि राणेंना उठवतो. राणे लगेच उठतात आणि म्हणतात, सुनील काय झालं, एवढा घाबरा कसा काय वाटतोयस, एवढं अंग तुझं थरथरतंय कशाला. तर मी म्हणतो, राणे मला त्या ठिकाणी ना त्या जंगलामध्ये कोणतरी लहान बाळ रडते असा आवाज येतोय. तर राणे म्हणतात, कुठे, चल बघूया असं म्हणतात आणि दोघेही पुन्हा त्या वर्गखोल्यांच्या मागे येतात आणि आता दोघेही कानुसा घेत असतात की नक्की बाळाचा आवाज येतोय कुठून. तर मी सांगतो राणेंना, राणे ऐका, कान देऊन ऐका, लहान मुलांच्या रडण्याचा आवाज तुम्हाला येणार आहे, आता ऐका. आम्ही 10 मिनटं तरी दोघेही शांत असतो, एकमेकांकडे पाहत असतो, परंतु आवाज मात्र आता त्या बाळाचा येत नसतो. मी कमालीचा हैराण होतो की मी जेव्हा बसलो होतो तेव्हा ते लहान मूल रडतंय, एक अर्धा पाऊण तास तरी मी ते सगळं ऐकत होतो आणि आता राणे आल्यानंतर आवाज येत नाही आहे. राणे म्हणतात, अरे सुनील घाबरू नकोस, तुला काहीतरी तो विचार करतोस त्याच गोष्टीचा, त्यामुळे तुला भास झाला असेल म्हणून. तर मी मनात म्हणतोय की नाही, मला भास होणार नाही, कारण मी ऐकलं माझ्या कानाने स्पष्ट ह्या सगळ्या गोष्टी. तर मग राणे म्हणतात की ठीक आहे सुनील, मी जातो स्टाफ रूममध्ये, तू आराम कर, नाही तर माझ्यासोबत चल झोपायला. तर मी त्यांना नकार देतो की नाही तुम्ही जाऊन झोपा, मी काय ते बघतो म्हणून. आणि मी घाबरत ना ती रात्र अक्षरशः तिथेच काढतो. माझा जरा पण डोळा लागत नाही त्या भीतीने. म्हणजे त्या पिवळ्या बल्बच्या उजेडामध्ये अजून तेवढ्यापुरता तो उजेड असतो, बाकीचं काही दिसतच नसतं. बाकी सगळं ते जंगल, काळाकुट्ट अंधार, सगळं रातकिड्यांची ती किरकिर ऐकायला येत असते आणि ते सगळे प्राण्यांचे आवाज, मध्येच तो कोल्ह्याची कुई असे आवाज त्या जंगलामध्ये येत असतात. परंतु नोकरी पाहिजे म्हणून मी ते सगळं डेअरिंग करून सगळं त्याला तोंड देत होतो. पुन्हा एकदा 4-5 दिवस निघून जातात आणि पुन्हा एकदा रात्री अशीच एक घटना होते. तिथे मी रात्री 11:30-12च्या दरम्याने नेहमीप्रमाणे ड्युटी करत असतो. इतक्यात मला आता ना ते सगळं आठवायला लागतं की 11, 11:30, 12च्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडतात. 1-2-3 दिवस झाले की अशा घटना घडते आणि ते 12, 12:30 असे वाजले ना की माझ्या मनामध्ये एक विचित्र काहीतरी अशी चलबिचल व्हायची. अंग कापायला लागायचं किंवा छातीत धडधडायला लागायचं की आज काय होणार आहे. आणि त्या दिवशी देखील जे मी विचार करत होतो तेच होतं. त्या जंगलामध्ये पुन्हा एकदा त्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज येऊ लागतो. अगदी नवजात बालक असतं ना एखाद्या दिवसाचं, तसं मी पुन्हा एकदा हैराण होतो आणि हे सगळं मी ऐकतोय आणि आता मी विचार करतोय की आता राणेंना जाऊन सांगायचं की काय. तर राणे म्हणणार, काय ह्याचं दररोज सगळ्या घाबरतो, तर मग नोकरी तरी सोडून दे, असं काहीतरी ते सांगतील मला. म्हणून मी घाबरून किंवा लाजेस्तव म्हणतील मला, हा डरपोक आहे, कसली ड्युटी करणार तू रात्रीची. म्हणून मी हे सगळं ना ऐकत असतो. अंग थरथरत असतं भीतीने, तरी देखील मी हे सगळं ऐकून न ऐकल्यासारखं करत असतो. इव्हन त्या रडण्याचा आवाज अगदी स्पष्ट कानावरती येत असतो आणि काही वेळाने 10-15 मिनिटांनी एक बाई अंगाई गीत गाते त्या जंगलामध्ये असा मला आवाज येऊ लागतो. मी आता कान देऊन पुन्हा एकदा ऐकण्याचा प्रयत्न करतोय की कोणतरी बाई जशी लहान मुलाला मांडीवर घेऊन असं हाताने थोपटतात ना आणि अंगाई गीत गातात, तशी ती अंगाई म्हणत असते. आता मात्र हे सगळं मला स्पष्ट ऐकायला येतो. आता मी थांबत नाही,
धावत धावत येतो आणि राणेंना येऊन उठवतो. राणे उठतात. राणेंना सांगतो की राणे आज तरी माझ्यासोबत चला, आज तरी तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल. बघा त्या जंगलामध्ये काय काय प्रकार होत आहेत. आज कोणतरी बाई त्या बाळाला थापटत थापटत अंगाई म्हणते. राणे माझ्यासोबत धावत धावत त्या ठिकाणी येतात आणि ऐकतात तर काय, आज मात्र राणेंना त्या बाईची अंगाई आणि त्या मुलाचं रडणं अगदी स्पष्ट ऐकायला येत असतं. राणे हैराण होतात आणि ते सुनीलला सांगतात, सुनील चल इथून चल मागे चल, आपण स्टाफ रूमकडे जाऊया, चल इथे थांबू नकोस तू, चल. मग सुनीलला ते घेऊन जातात. सुनील स्टाफ रूममध्ये येतो. ते सांगतात आज इथेच झोपायचं, आज तू तिकडे ड्युटी करायला जायचं नाही म्हणून. तर सुनील म्हणतो पण चोरी वगैरे झाली तर चोरी झाली तरी चालेल, पण तू तिकडे झोपायला जाऊ नकोस, तू आज माझ्यासोबतच झोप. तर मी विचारतोय त्यांना की मला सांगा तरी नक्की काय होतंय आणि तुम्ही काय ऐकलं आणि तुम्हाला काय माहिती आहे का. ते सांगतात मी तुला सगळं सकाळी सांगतो, पण आता तू झोप, आता तिकडे जाऊ नको. तसे आम्ही दोघेही गप्पा गोष्टी करतो इकडच्या तिकडच्या आणि दोघेही झोपतो. सकाळी उठल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा राणेंना विचारतो, राणे नक्की काय झालं होतं, तुम्ही काय आवाज ऐकला. तर राणे म्हणतात, अरे मी पण त्या बाईची अंगाई ऐकली आणि त्या बाळाचं रडणं देखील ऐकलं आहे. तुला माहिती आहे नक्की काय झालं आहे ते. अरे हा जो शाळेचा मागचा जो जंगलमय भाग आहे ना, त्या जंगलामध्ये इथल्या पंचक्रोशीमध्ये जर एका गरोदर बाईचा मृत्यू झाला किंवा बाळंतिणीचा मृत्यू झाला, तिच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्यांना त्या प्रेताला, त्या बाईला, त्या गरोदर बाईला इथे आणून पुरलं जातं. आणि ह्या पंचक्रोशीने ती जागा ठरवून दिलेली आहे. या शाळेच्या पाठीमागे काही अंतरावरती असा एक एरिया आहे, जागा आहे, तिथे पंचक्रोशीतल्या सगळ्या त्या गरोदर बाईंची जेव्हा मृत होतात ते इकडे येऊन त्यांना पुरतात. आणि काय झालं आहे, अलीकडे 5-6 दिवसापूर्वी शेजारच्या एका गावामध्ये एक बाळंतीण बाई आणि त्याचा मुलगा मयत झाले आहेत आणि त्यांना येऊन इकडे पुरलेलं आहे. आणि तेव्हापासून हा प्रकार होतोय असं मला वाटतंय. कारण ह्याच्या अगोदर ना मी पण काही गोष्टी अनुभवल्या आहेत की जेव्हा असं प्रेत त्या ठिकाणी पुरलं जातं ना, तेव्हा त्या ठिकाणी बाईचा अंगाई गीत गाण्याचा किंवा त्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो. पण मला सवय झाली आहे आणि आमचं त्या साईडला जाणं काही विषयच येत नाही, त्यामुळे आम्ही इकडे स्टाफ रूममध्ये आतमध्ये झोपतो, त्यामुळे तशी काही भीती वाटत नाही. आणि म्हणून हा प्रकार गेले 2-4 दिवस तुझ्या बाबतीमध्ये होतोय. तर ते सांगतात, सुनील तू एक काम कर, ही नोकरी तू या ठिकाणी करू नकोस, तू दुसरीकडे कुठेतरी नोकरी कर, ही जागा डेंजर आहे. त्यामुळे मी तुला सांगितलं होतं, परंतु आता मला त्याचा पश्चाताप होतोय. तू या ठिकाणी काम करू नकोस, तू दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघ. आणि मग त्यानंतर मी ती जी सिक्युरिटी गार्डची जी नोकरी होती ती नोकरी सोडली. कारण ह्या सगळ्या घटना पाहिल्यानंतर कोणाची डेअरिंग होणार त्या ठिकाणी ड्युटी करण्याची. आणि म्हणून मी त्या ठिकाणी नोकरी सोडली आणि मग 2-3 दिवसांनी मी पुन्हा एकदा त्या MIDCतल्या कामावरती रुजू झालो. तर मित्रांनो, अशी एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली होती, ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कथा आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे या चॅनलवरती तुम्हाला अजूनही लोकांचे अनुभव आणि भयकथा पाहायला मिळतील. धन्यवाद.